students. Today we are going to learn Standard 10th Subject English Unit number 10 A Taste of True Love. खऱ्या प्रेमाची कसोटी. विद्यार्थी मित्रांनो, हे जे युनिट आहे तर ते आपल्या अभ्यासक्रमातील शेवटचे युनिट आहे. तर आज आपण ते अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या युनिटचे जे लेखक आहेत तर त्यांच्याविषयी जाणून घेऊया. अबाउट ओ हेनरी. विल्यम सिडनी पोर्टर, better known by his pen name O. Henry, was an American short story writer. विद्यार्थी मित्रांनो, विल्यम सिडनी पोर्टर हे ओ हेनरी या पेन नाव म्हणजे टोपण नाव, तर टोपण नावाने परिचित होते. ते एक अमेरिकन लघुकथा लेखक होते. His stories are known for their surprise endings. त्यांच्या कथा त्यांच्या आश्चर्यकारक समाप्तीसाठी नेहमी ओळखल्या जायच्या. Born 11 September 1862, Greensboro, North Carolina, United States. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1862 ग्रीन्सबरो, उत्तर कॅरोलिना, युनायटेड स्टेट्समध्ये झालेला आहे. डाईड 5 जून 1910, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स. त्यांचा मृत्यू 5 जून 1910 न्यूयॉर्क, संयुक्त राष्ट्रामध्ये झाला. फुल नेम विल्यम सिडनी पोर्टर. त्यांचं पूर्ण नाव विल्यम सिडनी पोर्टर होते. शॉर्ट स्टोरीज द गिफ्ट ऑफ द मॅगी, द लास्ट लीफ, द रॅन्सम ऑफ रेड चीफ, आफ्टर 20 years मोर. शॉर्ट स्टोरीज म्हणजे त्यांनी ज्या लघुकथा लिहिलेल्या आहेत त्या. द गिफ्ट ऑफ द मॅगी, शेवटचे पान, रेड चीफचे खंडणी आणि 20 वर्षानंतर अधिक. तर हे त्यांच्या लघुकथा आहेत. युनिट नंबर 10 अ टेस्ट ऑफ ट्रू लव, खऱ्या प्रेमाची कसोटी. विद्यार्थी मित्रांनो, हे जे युनिट आहे तर ते आपल्या अभ्यासक्रमातील शेवटचे युनिट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या युनिटमध्ये 2 पात्र आहेत. एक आहे लेफ्टनंट ब्लँडफोर्ड आणि दुसरे म्हणजे होलिस मेनल. जे ब्लँडफोर्ड आहेत तर ते एक लेफ्टनंट आहेत, म्हणजेच ते एक फौजी आहेत. ते होलिस मेनलशी प्रेम करतात. ते दोघं जे आहेत तर ते पत्राद्वारेच एकमेकांशी बोलतात आणि त्यांनी एकमेकांना सुद्धा बघितलेले नाही. त्यांच्यामध्ये होलिस मेनल ज्या आहेत तर त्या लेफ्टनंट ब्लँडफोर्ड यांची रोचक परीक्षा घेतात. तर ती परीक्षा काय आहे तर आज आपण या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याला मिळती जुळती एक फिल्म तुम्हाला आठवण येणार आणि ती म्हणजे सिर्फ तुम. या फिल्ममध्ये देखील हीच कन्सेप्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रेम कहाणीमध्ये आपण बघतो की पहिल्या नजरेत प्रेम होऊन जाते. याचा अर्थ असा की त्यांनी एकमेकांना बघितले आणि त्यांना एकमेकांबद्दल प्रेम झाले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सिर्फ तुम या चित्रपटात संजय कपूर यांचा एक डायलॉग आहे की लोगों का प्यार आँखों से शुरू होकर दिल तक पहुँचता है और हमारा प्यार दिल से शुरू हुआ है अब आँखों तक पहुँचेगा. विद्यार्थी मित्रांनो, बाळाला न पाहता जी प्रेम करते तर ती आई असते. परंतु याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे आपल्या युनिटचे जे कॅरेक्टर आहेत तर त्यांच्यामध्ये ते एकमेकांना न बघता कशा प्रकारे प्रेम होते याची खूपच छान अशी गोष्ट येथे सांगण्यात आली आहे. आणि त्या प्रेमाची कसोटी मिस होलिस मेनल कशा प्रकारे घेतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युनिटला सुरुवात करूया. 6 minutes to 6 said the clock above the information desk in New York Grand Central Station. A tall young lieutenant lifted his face, narrowed his eyes, and noted the time. His heart was beating fast. In 6 minutes, he was going to see the woman who had been in his thoughts.
फॉर द पास्ट 13 months. विद्यार्थी मित्रांनो, न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल स्टेशनच्या माहिती विभागाच्या वरील घड्याळात 6:06 बाकी आहेत असं ती दर्शवत होती. एका उंच तरुण लेफ्टनंटने तोंड वर केले, डोळे फिरवले आणि वेळ पाहिला. त्याचे हृदय धडधडत होते. गेल्या 13 महिन्यांपासून ज्या महिलेचा तो विचार करीत होता तो त्यास 6 मिनिटात भेटणार होता. 13 महिन्यांपासून लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड ज्या महिलेला पत्रव्यवहार करत होते तर त्या महिलेला ते आज 6 मिनिटात भेटणार होते आणि आता त्यांचं हृदय अगदी धडधड करायला लागलेलं होतं. He had never seen the woman, yet her words written in her letter had meant a great deal to him. Of course, there will be time when you are afraid. Imagine you can hear my voice saying to you, I shall fear not even death in battle. He had remembered these words and they had given him new strength. Now he was going to hear her real voice. It was 4 minutes to 6. विद्यार्थी मित्रांनो, त्याने म्हणजेच लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांनी त्या महिलेला कधी पाहिले नव्हते. तरीही त्याने आपल्या पत्रात लिहिलेले शब्द त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होते. त्या लेफ्टनंट ब्लॅनफोर्डने त्या महिलेला कधीच बघितलेलं नव्हतं, पण त्यांनी जे पत्र लिहिलेलं होतं तर त्या पत्रामधले जे शब्द होते तर ते शब्द त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होते. अर्थात अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही घाबराल. तर त्या पत्रात असं लिहिलेलं होतं, तुमच्यावर अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही घाबराल तर कल्पना करा की माझा आवाज तुम्ही ऐकताच कोणत्याही युद्धात तुम्हाला मृत्यूची भीती वाटणार नाही. शब्द त्याला आठवले आणि या शब्दांमुळे त्याला एक नवी शक्ती मिळाली. जे ब्लॅनफोर्ड होते तर त्या स्त्रीने जे शब्द लिहिलेले होते तर ते शब्द त्यांना आठवतात आणि त्यांना त्या शब्दांद्वारे एक नवी शक्ती मिळते. आता लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांना त्या स्त्रीचा खरा आवाज ऐकायचा होता. 6 वाजेला 4 मिनिट बाकी होते. डेस्कटॉपवरची घड्याळ दर्शवत होती की आता फक्त 6 वाजेला 4च मिनिट बाकी होते आणि ती स्त्री तिथं येणार होती आणि तिचा खरा आवाज लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड हे ऐकणार होते. A girl passed by him and Lieutenant Blandford looked closely. She was wearing a flower, but it was a white rose. He was to recognize his friend by a red rose. Besides, this girl was only about 18 and Menil had told him she was 30. His mind went back to the book he had read in the training camp. Of Human Bondage was the title of the novel, and throughout its pages were notes in a woman's handwriting. विद्यार्थी मित्रांनो, आता एक मुलगी त्यांच्या जवळून गेली आणि लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांनी तिच्याकडे बारकाईने पाहिले. जी मुलगी गेलेली होती त्यांच्याजवळून तर ते अगदी बारकाईने बघतात. तिने एक फूल लावलेले होते, परंतु तो एक पांढरा गुलाब होता. त्यांना लाल गुलाबाने आपल्या मित्राची ओळख करायची होती. जी मुलगी त्यांच्याजवळनं गेलेली होती तर तिने पांढरा गुलाब लावलेलं होतं, परंतु त्यांची ओळखण्याची जी खूण होती तर ती लाल गुलाबाची होती. याशिवाय ही मुलगी 18 वर्षाची होती. जी जवळून गेलेली मुलगी होती तर तिचं वय 18 वर्षापर्यंत होतं आणि मिस मेनेल म्हणाल्या होत्या की त्या 30 वर्षाच्या आहेत आणि मेनेल यांनी त्यांचं वय त्यांना 30 वर्ष हे सांगितले होते. आता त्यांना मागची एक गोष्ट आठवली. प्रशिक्षण शिबिरात त्यांनी एक कादंबरी वाचलेली त्यांना आठवली. त्या कादंबरीचे नाव होते ऑफ ह्युमन बॉन्डेज, म्हणजेच मानवी गुलामी अशी ती कादंबरी त्यांनी वाचलेली होती. आणि त्या कादंबरीच्या प्रत्येक पेजवर
एका स्त्रीची स्वाक्षरी होती. तिच्या हस्ताक्षराने लिहिलेलं होतं. He had never believed that a woman could understand a man's thoughts so well. Her name was inside the cover of the book, Hollis Mennel. He had found her address in a New York telephone directory. He had written her a letter and she had answered. The next day, his army group had moved overseas, but he and Hollis Mennel had continued writing to each other. विद्यार्थी मित्रांनो, पुढे लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड म्हणतात की त्यांचा विश्वासच बसत नाही की एखादी स्त्री एखाद्या मनुष्याच्या विचारांना स्त्री चांगल्या प्रकारे समजू शकते. असा त्यांचा कधीच विश्वास बसत नव्हता त्या गोष्टीवर. माणसाच्या विचारांना स्त्री चांगल्या प्रकारे समजू शकते या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसतच नव्हता. पुस्तकाच्या आतील भागावर तिचे नाव होते आणि ते नाव होतं होलिस मेनल. तर पुस्तकाच्या आतील जे कव्हर होतं तर त्या कव्हरवर तिचं नाव लिहिलेलं होतं होलिस मेनल. लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांना तिचा पत्ता न्यूयॉर्कमधील टेलिफोन डिरेक्टरीतून मिळालेला होता. तर त्यांनी तिला एक पत्र लिहिले आणि त्याने त्या स्त्रीला उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी त्यांचा आर्मी ग्रुप, त्यांचा सैन्य ग्रुप परदेशात गेला. तरीही लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड आणि होलिस मेनेल यांनी एकमेकांशी पत्रव्यवहार हा चालूच होता. पत्रव्यवहार ते एकमेकांना करतच होते. For 13 months, she had written to him regularly. Even when his letters did not arrive, she kept on writing. Now he believed that he loved her and that she loved him. She had refused all his requests for her photograph. She had explained, "If your feeling for me has any reality, my looks won't matter. Suppose I am beautiful. I would always have the idea that you were attracted by a pretty face." ती 13 महिने त्याला नियमितपणे पत्र लिहित होती. म्हणजे होलिस मेनेल जे होत्या तर त्या लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांना 13 महिन्यापासून नियमितपणे त्यांना त्या पत्र लिखाणकाम करत होत्या. 13 महिन्यांपासून त्यांचा पत्रव्यवहार हा चालूच होता. जरी लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांची पत्र येत नव्हती तरी मिस होलिस मेनेल ह्या नेहमी पत्रव्यवहार ह्या करतच होत्या. आता लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांना पूर्ण विश्वास झालेला होता की ते होलिस मेनेल यांच्यावर प्रेम करतात आणि होलिस मेनेल ह्या देखील लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांच्यावर प्रेम करतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढे लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांनी होलिस मेनेल यांचा फोटो मागितलेला होता. परंतु होलिस मेनेल यांनी त्यांच्या सर्व ज्या विनंत्या होत्या तर त्या त्यांनी नकार दिलेला होता. कुठल्याही प्रकारचा फोटोग्राफ त्या त्यांना पाठवणार नव्हत्या. पुढे होलिस मेनेल यांनी लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांना स्पष्ट केले की माझ्याविषयी तुमच्या मनात जर काही सत्य असेल तर माझे स्वरूप काही फरक पडत नाही. मी कशी दिसते काही फरक पडत नाही. समजा मी सुंदर आहे. मला नेहमीच ही कल्पना येईल की आपण एक सुंदर चेहरा पाहून आकर्षित झाला आहात. तर मिस मेनेल लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांना म्हणते की मी सुंदर आहे म्हणून तुम्ही मला पसंत केलेलं आहे. That kind of love would displease me. Suppose I am not pretty, then I would always fear that you were writing to me because you were lonely. No, don't ask for my picture. When you come to New York, you shall see me 1 minute to 6, and
Blandford's heart leaped. A young woman was coming towards him. She was tall and slender. Her eyes were as blue as flowers. Her lips and chin had a gentle firmness. In her green suit, she was like springtime itself. तर पुढे मिस मेनेल म्हणतात की अशा प्रकारच्या प्रेमामुळे मी नाराज होईल. समजा मी सुंदर नाही तर मला नेहमी भीती वाटेल की तुम्ही एकटे होता म्हणून मला पत्र लिहित होते. नाही, माझे छायाचित्र किंवा माझा फोटोग्राफ विचारू नका. तुम्ही जेव्हा न्यूयॉर्कला येणार तेव्हा तुम्ही मला बघणारच, असं मिस मेनेल लेफ्टनंट ब्लँडफोर्ड यांना सांगतात. आता 6 वाजेला फक्त 1 मिनिट बाकी होता आणि लेफ्टनंट ब्लँडफोर्ड यांचे हृदय आता धडधड करत होते. एक तरुण स्त्री त्यांच्याकडे येत होती. ती उंच आणि सडपातळ होती. तिचे डोळे निळ्या फुलांसारखे होते. तिचे ओठ आणि दाढी याच्यावरनं ती जंटल फर्मनेस म्हणजे तिच्यामध्ये कोमल, सौम्य आणि खंबीरपणा दिसत होता. आणि तिने जो हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता तर असं वाटत होतं की वसंत ऋतूच बहरलेला आहे, अशी त्यांनी तिथे कल्पना व्यक्त केलेली आहे. शी वॉज लाईक स्प्रिंगटाईम इटसेल्फ. He started walking towards her, but then he noticed she did not have a rose. As he moved, she smiled sweetly. "Going my way, soldier," she murmured. He took one step closer. Then he saw the woman with the rose. She was standing behind the girl, a woman past 40. Her graying hair pulled under an old hat. विद्यार्थी मित्रांनो, पुढे लेफ्टनंट ब्लँडफोर्ड हे त्या स्त्रीकडे जाण्यासाठी चालायला लागतात. परंतु नंतर त्यांच्या लक्षात येते की तिच्याजवळ गुलाबाचे फूल हे नाही. ते पुढे गेले आणि त्या स्त्रीने त्यांना आकर्षक स्माईल दिली. "माझ्या मार्गावर जात आहे सैनिक," ती हळूहळू बोलली. त्यांनी एक पाऊल जवळ घेतले. लेफ्टनंट ब्लँडफोर्ड जे होते तर त्यांनी आता एक पाऊल पुढे घेतलेलं आहे. पुढे त्यांनी एका स्त्रीच्या हातात गुलाबाचे फूल हे पाहिले. ती स्त्री त्या मुलीच्या मागे उभी होती. जवळजवळ 40 वर्षातील ती स्त्री होती आणि तिने तिचे केस त्या जुन्या टोपीखाली लपवलेले होते. जी 40 वर्षाची स्त्री होती तर ती वयस्क होती आणि तिने तिचे केस जे करड्या रंगाचे होते आपल्या त्या मडकट टोपीखाली लपवलेले होते. She was rather heavy, but there was no mistake about the red rose on her untidy coat. The girl in the green suit was walking quickly away. Blandford's attention was divided between the two. He felt a strong urge to follow the girl. Yet he also had a deep longing for the woman who had given him great courage and strength. And there she stood. पुढे ब्लँडफोर्ड सांगतात की ती थोडी जाड होती, परंतु आता कुठल्याही प्रकारची चूक ही होणार नव्हती, कारण त्या स्त्रीने आपल्या अस्वच्छ कोटावर अस्वच्छ जो कोट तिने परिधान केलेला होता तर तिच्यावर लाल रंगाचं
गुलाबाचं फूल तिने परिधान हे केलेलं होतं. ज्या मुलीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता तर ती मुलगी तिथून पटकन निघून गेली. ब्लॅनफोर्ड यांचे लक्ष दोघांमध्ये विभागले गेले. ज्या दोन गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये ब्लॅनफोर्ड यांचं लक्ष हे विभागलं गेलं. ब्लॅनफोर्ड यांनी त्या मुलीचा पाठलाग करण्याचा मोह केला. तर आता त्या मुलीचा पाठलाग करणार होते. परंतु तरीही ज्या स्त्रीने त्याला इतके धैर्य व सामर्थ्य दिले त्या स्त्रीचीही त्याला तीव्र इच्छा होती. आणि वेळोवेळी जी स्त्री त्याला पत्र वगैरे लिहित होती किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारचं धैर्य ती देत होती तर त्या स्त्रीची सुद्धा त्याला इच्छा किंवा तिचा मोह त्याला झाला आणि ते तिथेच उभे राहिले. आणि ब्लॅनफोर्ड जे होते तर ते तिथंच उभे राहिले. He could see that her pale, plump face was gentle and kind. Her grey eyes were warm and friendly. Lieutenant Blandford did not hesitate. His fingers held up human bondage, which was to show who he was. He thought about their relationship. This would not be love, he decided, but it would be something precious. It would be a friendship for which he would always be grateful. He stood straight, saluted, and held the book towards the woman. लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड हे पाहू शकत होते की त्या स्त्रीचा फिकट गुबगुबीत चेहरा दयाळू आणि सौम्य होता. तिचे करड्या रंगाचे डोळे उबदार आणि मैत्रीची भावना दर्शवणारे होते. लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड अजिबात संकोच करीत नाही. त्यांच्या बोटांमध्ये त्यांनी ह्युमन बॉन्डेज हे पुस्तक धरले होते, जे तो कोण आहे हे दर्शवण्यासाठी होते. ते जे पुस्तक धरलेलं होतं तर त्यांना आठवण आली की आपण कोण आहोत. त्याने त्यांच्या नात्यांबद्दल विचार केला. तर लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड यांनी त्यांच्या नात्याबद्दल विचार केला. हे प्रेम असणार नाही. तर ते म्हणतात हे प्रेम नाही असं त्याने ठरवलं. पण ती एक अनमोल गोष्ट असेल तर ती एक अगदी अनमोल अशी गोष्ट आहे. ही अशी मैत्री असेल ज्यासाठी तो नेहमी कृतज्ञ असायचा. तर ही आपली एक मैत्री असेल आणि त्याच्यासाठी तो नेहमी कृतज्ञ असेल. तो सरळ उभा राहिला, अभिवादन केले. लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड हे सरळ उभे राहिले, त्या स्त्रीला अभिवादन केलं आणि ते पुस्तक त्या स्त्रीकडे त्यांनी वळवलं. म्हणजे ते पुस्तक त्यांनी तिच्याकडे दिलं. As he spoke, he thought how different she from the girl he had expected. I am Lieutenant John Blandford, and you are Miss Mennel. I am so glad we could meet. May I take you to dinner? A smile appeared on the woman's face. I don't know who you are, young man, she answered. That young lady in the green suit asked me to wear this red rose on my coat. She also said, if he invites you to dinner, tell him I am waiting at the restaurant across the street, and added, it is a taste of some kind, adopted from O. Henry. आता लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड बोलत असताना त्यांना कल्पना होती की ती ज्या मुलीची अपेक्षा करत होते त्यापेक्षा ती किती वेगळी आहे. ज्या मुलीची ते अपेक्षा करत होते, ज्या मुलीवर ते प्रेम करत होते, तर ही त्यापेक्षा वेगळीच आहे. मी लेफ्टनंट जॉन ब्लॅनफोर्ड आणि तू मिस मेनेल आहेस. मला खूप आनंद झाला आपण भेटलो. पुढे लेफ्टनंट ब्लॅनफोर्ड म्हणतात की मी तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी घेऊन जाऊ शकतो का? त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत होते. ती म्हणत होती, मला माहीत नाही
तरुण जवान, तू कोण आहेस? त्या तरुण मुलीने, जिने हिरव्या रंगाचा सूट परिधान केलेला होता, तर तिने मला सांगितले की तू हे लाल रंगाचं गुलाबाचं फूल परिधान कर, आणि तिने माझ्या कोटवर ते फूल लावले. आणि ती अजून म्हटली, आणि असंही म्हटली ती, इफ ही इन्व्हाइट्स यू टू डिनर, जर त्याने तुला जेवणासाठी आमंत्रित केले, टेल हिम आय एम वेटिंग ॲट द रेस्टॉरंट अक्रॉस द स्ट्रीट. तर तिने पुढे सांगितले की जर तो तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करीत असेल, तर त्याला सांगा की मी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये त्याची वाट पाहत आहे, असे सांगून ही एक प्रकारची चाचणी आहे, असं तिने सांगितलं. तर ती एक प्रेमाची कसोटी आहे, असं तिने सांगितलं. आणि लेफ्टनंट ब्लँडफोर्ड हे त्या कसोटीत पासही झालेले आहेत. अशा प्रकारे लेफ्टनंट ब्लँडफोर्ड आणि मिस होलिस मेनल हे एकत्र आले. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी लव्ह स्टोरी आहे, तर ती ओ हेनरी यांच्या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. सो फ्रेंड्स, आय होप you understand this unit very well and fit in your mind also. This is the last unit of our syllabus. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही पाठ 2 ते 3 वेळा वाचायचा आहे. शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहून टाकायची आहेत. तसेच पुढे तुम्हाला इथे आन्सर दीज क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर ते तुम्ही पाठ 2 ते 3 वेळा वाचायचं आहे. व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे शोधून स्वच्छ सुंदर अक्षरात आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायची आहेत. थँक्यू.